नमस्कार. आज 17 एप्रिल 2026. आज शुक्रवार. आज चंद्राचे भ्रमण सकाळी रेवती नक्षत्रामध्ये असून दुपारी 12:02 चंद्र जातो आहे अश्विनी नक्षत्रामध्ये. तर या रेवती आणि अश्विनी नक्षत्रामधील चंद्राचे भ्रमण आपल्या 27 नक्षत्रांना काय फलादेश घेऊन आलेले आहे हे जाणण्यासाठी चालू करूया आपण आजचे नक्षत्र भविष्य. प्रथम नक्षत्र अश्विनी नक्षत्र. सकाळी प्रचंड नशिबाची साथ मिळते आहे. दुपार नंतर थोडा मनामध्ये विचारांचा गोंधळ असेल. आजसाठी आपणास उपाय, तुळशीच्या कुंडीतील थोडीशी माती आपण सोबत ठेवावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 85%. दुसरे नक्षत्र भरणी नक्षत्र. सकाळी मित्रांची चांगली साथ मिळत असून दुपारी सर्व इच्छा पूर्ण होत आहे. आजचा संपूर्ण दिवस आपणासाठी अत्यंत उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय, स्वतःच्या उंची एवढा सफेद रंगाचा दोरा आपण आपल्या घरात जाळावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 95%. तिसरे नक्षत्र कृतिका नक्षत्र. सकाळी भयंकर अपघात होण्याची शक्यता आहे. दुपार नंतर आपल्याला आपल्या मित्रमंडळींची चांगली मदत मिळू शकते, परंतु कोणतेही महत्वाचे काम आज आपण सकाळी करू नये. आजसाठी आपणास उपाय, तांब्याच्या पेल्यातून गुळ आणि पाणी पिऊन घराच्या बाहेर पडावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 45%. चौथे नक्षत्र रोहिणी नक्षत्र. सकाळी कोर्टातील कामांमध्ये विजय संभवतो आहे. दुपारी आपल्याला मानसिक धोका मिळू शकतो. विशेषतः आपल्या जवळच्या लोकांकडून आपला विश्वासघात होण्याची संभावना आहे. आज थोडी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय, चांदीची कोणतीही वस्तू पुसून आपण सोबत ठेवावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 42%. पाचवे नक्षत्र मृग नक्षत्र. सकाळी नाहक विरोधक आपल्याला त्रास देऊ शकतात. दुपार नंतर अडकलेली कामे मात्र मार्गी जात आहेत. त्यामुळे कोणतेही महत्वाचे काम आज आपण दुपार नंतर करावे. आजसाठी आपणास उपाय, लाल रंगाचे सफरचंद आपण दान करावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 62%. सहावे नक्षत्र आद्रा नक्षत्र. सकाळी सुरक्षित वातावरण असून दुपारी मात्र नातेवाईकांशी वादविवाद होण्याची संभावना आहे. त्यामुळे दुपार नंतर काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय, जुने वर्तमानपत्रांची रद्दी आज आपण फेकून द्यावी. घरामध्ये कोणत्याही प्रकारची रद्दी ठेवू नये आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 58%. सातवे नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र. सकाळी पैशाची टंचाई त्रासदायक ठरू शकते. दुपार नंतर मात्र घरामध्ये शांततेचे वातावरण टिकून राहील. आजसाठी आपणास उपाय, पिवळ्या रंगाचे एक फळ दान करावे, मात्र आपण स्वतः अजिबात खाऊ नये. आजसाठी दिवसात शुभता आहे 60%. आठवे नक्षत्र पुष्य नक्षत्र. सकाळी अचानक धनलाभ होण्याची शक्यता असून दुपारी मात्र आरोग्याची तक्रार आपल्याला त्रास देऊ शकते. दुपारी गंभीर दुखापत होण्याची संभावना आहे. त्यामुळे थोडी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय आहे, काळ्या रंगाची एखादी छत्री आपण सोबत ठेवावी किंवा काळ्या रंगाचा सुती कपडा आपण सोबत ठेवावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 55%. नववे नक्षत्र अश्लेषा नक्षत्र. सकाळी डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. दुपार नंतर बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता आहे. आजचा दिवस आपल्यासाठी आर्थिक बाबतीत अत्यंत उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय, हिरव्या पानावर स्वतःचे नाव लिहून ते जवळ ठेवावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 80%. दहावे नक्षत्र मघा नक्षत्र. सकाळी प्रचंड लॉटरी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक धनलाभ होऊ शकतो. दुपार नंतर थोडा शारीरिक थकवा राहील, मात्र विजय आपलाच आहे. आजसाठी आपणास उपाय, घरात कापूर जाळून त्याची राख आपल्या कंठाला लावावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 88%. 11वे नक्षत्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्र. सकाळी जुनी येणी वसूल होऊ शकतात. दुपारी जॅकपॉट लागण्याची शक्यता आहे. आजचा संपूर्ण दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय, गुलाबाचे फुल आपण आपल्या डायरीमध्ये दाबून ठेवावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 95%. 12वे नक्षत्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. सकाळी सरकारी क्षेत्रामध्ये दंड किंवा अपमान होण्याची संभावना असून दुपारी मात्र आपल्याला आपल्या मित्रांचे चांगले सहकार्य मिळत आहे. त्यामुळे आपण अडकलेल्या कामांमधून बाहेर पडू शकतात. आजसाठी आपणास उपाय, लाल रंगाच्या पेनाने स्वतःच्या हातावरती ओम काढावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 48%. 13वे नक्षत्र हस्त नक्षत्र. सकाळी अडकलेले पैसे निघू शकतात. दुपारी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुपारी काळजी घेणे अत्यंत आवश्यक राहील. आज महत्वाची कामे सकाळी करून घेतलेली चांगली राहील. यासाठी आपणास उपाय, तांदळाचे पीठ उंबऱ्यावरती टाकावे. यासाठी दिवसात शुभता आहे 40%.
14वे नक्षत्र चित्रा नक्षत्र सकाळी सासरच्या लोकांसोबत वादविवाद होण्याची संभावना असून दुपारी मात्र जमिनीतील व्यवहारांमधून आर्थिक नफा संभवतोय। आज कोणतेही महत्वाचे काम दुपारनंतर करावे। यासाठी आपणास उपाय कोणत्याही लाल फुलाचा वास घेऊन मग बाहेर पडावे। यासाठी दिवसात शुभता आहे 65%। 25वे नक्षत्र स्वाती नक्षत्र सकाळी सुरक्षित प्रवासासाठी उत्तम दिवस आहे, मात्र दुपारी अनावश्यक खर्च होऊ शकतो, त्यामुळे प्रवास करताना आणि खर्च करताना विचारपूर्वक करावा। यासाठी आपणास उपाय निळ्या रंगाचा एक जाड मार्कर आपण सोबत ठेवावा किंवा एखादा निळ्या रंगाचा रुमाल आपण आज सोबत बाळगावा आणि यासाठी दिवसात शुभता आहे 55%। 16वे नक्षत्र विशाखा नक्षत्र सकाळी फसवणूक होण्याची शक्यता असून अपमान देखील होण्याची संभावना आहे, त्यामुळे सामाजिक क्षेत्रामध्ये काळजी घेणे आवश्यक राहील। दुपारी मात्र आपल्या मनाला आवश्यक असा आनंद मिळतो आहे। यासाठी आपणास उपाय अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद नक्की टाकावी, यासाठी दिवसात शुभता आहे 60%। 17वे नक्षत्र अनुराधा नक्षत्र सकाळी शेअर मार्केट मधून नफा संभवतो आहे, त्यामुळे आर्थिक लाभ आज उत्तम होऊ शकतो। संध्याकाळी मात्र सांधेदुखीचा त्रास जाणू शकतो, त्यामुळे महत्वाची कामे सकाळी आटपलेली उत्तम आहे। आजसाठी आपणास उपाय आहे चिमूटभर काळी तीळ आपण आपल्या अंघोळीच्या पाण्यात टाकावी, यासाठी दिवसात शुभता आहे 55%। 18वे नक्षत्र ज्येष्ठा नक्षत्र सकाळी संभ्रम निर्माण होऊ शकतो, दुपारी अफाट जनसंपर्क वाढतोय। आजचा संपूर्ण दिवस आपल्यासाठी उत्तम आहे। कोणत्याही क्षेत्रामध्ये विजय मिळवण्यासाठी आज आपला दिवस उत्तम असून आजचा दिवस फलदायी आहे। यासाठी आपणास उपाय पांढऱ्या रंगाच्या कागदावरती हिरव्या पेनाने स्वस्तिक काढून ते जवळ ठेवावे, यासाठी दिवसात शुभता आहे 85%। 19वे मूळ नक्षत्र आज वडीलधाऱ्या लोकांकडून आपल्याला चांगले आशीर्वाद मिळत आहेत, त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने आपण कोणतेही काम पूर्ण करू शकतात। दुपारनंतर मनामध्ये गोंधळ असेल, परंतु विजय आपलाच होतोय। आजचा संपूर्ण दिवस आपल्यासाठी उत्तम आहे। आजसाठी आपणास उपाय लिंबाचे 2 तुकडे करून 2 दिशेला फेकून द्यावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 86%। 20वे नक्षत्र पूर्वाषाढा नक्षत्र सकाळी रोमॅन्टिक डेटवर जाण्याचा चांगला दिवस असून दुपारी आपल्याला आवश्यक अशी सर्व सुख लाभतायत। आजसाठी आपणास उपाय आहे पांढऱ्या रंगाचा खडू आपण आपल्या खिशात ठेवावा आणि यासाठी दिवसात शुभता आहे 99%। 21वे नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र सकाळी मोठी मानहानी होण्याची संभावना आहे, त्यामुळे थोडी काळजी घ्या। दुपारनंतर आपल्या मित्रांकडून आपल्याला मदत मिळेल आणि आपल्याला आलेल्या अडचणींवरती आपल्याला मात करता येईल। आजसाठी आपणास उपाय आहे फणसाच्या झाडाचे दर्शन घ्यावे आणि विशेषतः आज कोणालाही पैसे देताना उजव्या हाताने पैसे द्यावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 46%। 22वे नक्षत्र श्रवण नक्षत्र सकाळी हुकमी यश मिळण्याची संभावना असून दुपारी भयंकर मानसिक त्रास किंवा डिप्रेशन मध्ये जाण्याची वेळ येऊ शकते, त्यामुळे आपल्या मनावरती विचारांवरती आज आपण नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक राहील। त्यामुळे आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत आज आपण आपला दिवस व्यतीत केला उत्तम राहील। आजसाठी आपणास उपाय काचेच्या ग्लास मधून कोणत्याही प्रकारचे द्रव्य म्हणजे पाणी किंवा कोणतीही गोष्ट घेऊ नये आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 35%। आज थोडी काळजी घेणे आवश्यक आहे। 23वे नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र सकाळी शेजारच्या लोकांसोबत वादविवाद होण्याची संभावना असून कदाचित त्याचे रूपांतर मारामारीत होऊ शकते, त्यामुळे काळजी घ्या। दुपारनंतर कोर्टातील कामांमध्ये आपल्याला विजय मिळतो आहे, त्यामुळे महत्वाची कामे दुपारनंतर करावी। आजसाठी आपणास उपाय माचीसची एक काडी आपण जाळून भिजवावी आणि फेकून द्यावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 65%। 24वे नक्षत्र शततारका नक्षत्र वाहन सुखाची सकाळी शक्यता असल्यामुळे नवीन वाहन खरेदी करण्याची योग दिसत आहे। दुपारी मात्र कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन व्यवहार करणे आपण पूर्णपणे टाळावे आणि कोणताही ऑनलाईन व्यवहार करताना थोडी काळजी घ्यावी। आजसाठी आपणास उपाय जुनी इलेक्ट्रिक वस्तू जी आपण वापरत नाही ती घरातून बाहेर फेकून द्यावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 55%। 25वे नक्षत्र पूर्वा भाद्रपदा नक्षत्र सकाळी पैशाची टंचाई जाणवू शकते, त्यामुळे कर्ज काढण्याची वेळ येऊ शकते, मात्र कोणत्याही प्रकारचे कर्ज किंवा उधारी करू नका। दुपारनंतर आपल्याला सुरक्षित वातावरण मिळेल आणि सकाळी आलेल्या अडचणींवरती संध्याकाळपर्यंत मार्ग निघू शकतो। आजसाठी आपला उपाय अंघोळ करताना हरभरा डाळीच्या पिठाचा उपयोग करावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 66%। 26वे नक्षत्र उत्तरा भाद्रपदा नक्षत्र सकाळी अचानक गुप्त धन मिळण्याची शक्यता असून दुपारी कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते, त्यामुळे कोणत्याही प्रकारची विनाकारण गुंतवणूक
आज टाळलेली उत्तम राहील. आजसाठी आपला उपाय, काळ्या शाईचे 2 जुने पेन आपण आपल्या हातून बाहेर फेकून द्यावे. यासाठी दिवसाची शुभता आहे 50%. 27वे नक्षत्र रेवती नक्षत्र. सकाळी स्वतःच्या नक्षत्रात चंद्र असल्यामुळे आज प्रगती उत्तम होते आहे. दुपारनंतर मोठी डील होण्यासाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. आजसाठी आपला उपाय, कापूर आणि लवंग एकत्र जाळून आपल्या घरात फिरवावी. आणि यासाठी दिवसाची शुभता आहे 88%. तर हे होते आजचे नक्षत्र भविष्य. अशाच प्रकारच्या नक्षत्र भविष्यासाठी आपण आपल्या या श्रीशास्त्री चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या आपण पुन्हा भेटू उद्याच्या नक्षत्र फलादेशामध्ये. आज मी तुमची रजा घेतो. शुभम भवतु.